पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये बी.कॉमच्या पहिल्या वर्षासाठी पूनमने प्रवेश घेतला होता. तिचं गाव नागपूरजवळचं होतं, पण शिक्षणासाठी ती पहिल्यांदाच घरापासून एवढ्या लांब आली होती. उंच बांधा, गोरी, उंच लांबसडक केस आणि मोठ्या डोळ्यामध्ये निरागसपणा. पूनम कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सर्वात लक्ष वेधून घेतलं होतं. पहिल्या दिवशी तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. वर्गात प्रवेश करताच काही मुलींच्या गटाने तिला बसायला जागा दिली. ती शांत स्वभावाची होती, पण मनात उत्सुकता खूप होती. त्याच वेळी वर्गात प्रवेश झाला. रोहितचा उंच, स्मार्ट, आत्मविश्वासाने भरलेला मुलगा, सगळ्यांचा आवडता क्रिकेट टीमचा कॅप्टन. त्याने नुसतं हसून हाय म्हटलं, पण पूनमच्या मनात एक अनामिक धडपड सुरू झाली. काही दिवस गेले. पूनम अभ्यासात चांगली होती आणि वर्गातील नोट्स प्रेझेंटेशनसाठी ती नेहमी पुढे असायची. रोहित मात्र खेळ, मित्र मैत्रिणी आणि फॅशनमध्ये गुंतलेला. एका दिवशी कॉमर्स सोसायटीच्या स्पर्धेसाठी त्यांना एकत्र काम करायचं ठरलं. पूनम थोडी संकोचली, पण रोहितच्या सहज बोलण्यामुळे तिला आराम वाटला. "तू एवढी शांत का असते?" रोहितने विचारलं. "मी जरा लाजरी आहे," पूनम हसून म्हणाली. "ते बरं आहे, पण तुझ्या डोळ्यामध्ये खूप काही आहे जे तू सांगत नाहीस." या वाक्याने पूनम काही क्षण गप्प झाली, कारण तिने आपल्या मनातील भावना कधीच कुणाला सांगितल्या नव्हत्या. स्पर्धेच्या तयारीत दोघांचं चांगलं ट्युनिंग जमलं. कॅन्टीनमध्ये कॉफी, लायब्ररीत बसून प्रोजेक्ट आणि थोडाफार गप्पा-टप्पा. हळूहळू मैत्री घट्ट होती गेली. एकदा पावसाळ्यात कॉलेजहून निघताना मुसळधार पाऊस चालू होता. रोहितने आपला जॅकेट काढून पूनमला दिला. "तुला सर्दी झाली तर बापाला काय सांगणार मी?" या छोट्या काळजीतून पूनमचं मन अजूनच जडलं. महिने गेले आणि पूनमला लक्षात आलं की ती रोहितच्या प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली आहे. त्यांच्या हसण्याने, त्यांच्या छोट्या छोट्या काळजीने तिच्या मनात काहीतरी उबदार भावना जाग्या होत होत्या. पण ती मनातच ठेचून होती, कारण तिला भीती होती की कदाचित रोहित तिला तसं बघत नसेल. कॉलेजचा कल्चर फेस्ट सुरू होता. सगळीकडे रंगीबेरंगी सजावट, नृत्य, गाणी आणि उत्साह. रोहितने मित्रांच्या आग्रहाखातर सोलो गाण्याची नोंदणी केली होती, तर पूनमने कविता वाचण्यासाठी नाव दिलं होतं. स्पर्धेच्या दिवशी रोहितने "तू कविता सांगते, मला ऐकायचं" असं म्हणून पहिल्या रांगेत बसून टाळ्या वाजल्या. पूनमच्या आवाजातला कप, तिच्या डोळ्यातली चमक हे पाहून रोहितकडे नजर नकळत थांबली. त्या संध्याकाळी रोहितने कॅन्टीनमध्ये तिला बोलावलं. "आज तुझी कविता अगदी मनात भिडली." पूनम लाजून खाली पाहत राहिली. एका दिवशी पूनम लायब्ररीत बसून नोट्स लिहित होती. रोहित आपल्या जुन्या मैत्रीण श्रेयासोबत आला. दोघं जोरजोरात हसत होते आणि श्रेया त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होती. पूनमला काहीतरी बोचलं. मनात विचार आला, कदाचित रोहितला मी फक्त मैत्रीण आहे. त्या दिवसापासून तिने थोडं अंतर ठेवायला सुरुवात केली. रोहितला पूनमच्या वागण्यातला बदल जाणवला. कॅन्टीनमध्ये ती येणं कमी झालं. गट प्रोजेक्टमध्येही फक्त गरजेपुरतं बोलणं. एका संध्याकाळी कॉलेजच्या गेट तो तिला थांबतो. "काय झालं? मी काही चूक केली का?" पूनमने हसण्याचा प्रयत्न केला. "नाही रे, अभ्यासात व्यस्त आहे." पण तिच्या डोळ्यातलं अंतर रोहितला दिसत होतं. जुलैचा शेवट. पाऊस पुन्हा कोसळत होता. कॉलेज सुटल्यावर पूनम छत्री घेऊन निघाली तेव्हा मागून रोहित धावत आला. "थांब, मला बोलायचं आहे." पावसाच्या सरीमध्ये तो तिच्यासमोर उभा राहिला. "तू दूर जातेस ते मला सहन होत नाही. मला माहीत नाही तू काय समजते, पण माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त मैत्री नाही, त्यापेक्षा खूप जास्त आहे." पूनम काही क्षण शब्दच बोलू शकली नाही. पावसात तिच्या डोळ्यातले अश्रू मिसळले आणि ती हलकेच म्हणाली, "माझ्याही मनात तसंच आहे." त्या दिवसापासून दोघांनी एकमेकांना खुलेपणाने भेटायला सुरुवात केली. कॉलेजच्या कॅम्पस जवळची छोटी कॅफे, लायब्ररीतले शांत कोपरे आणि शनिवारी सकाळचे लांब फेरफटके सगळं त्याच्या आठवणीचा भाग बनत. रोहित पूनमसाठी लहान लहान गिफ्ट्स आणायचा, तर पूनम त्याच्या नोट्स तयार करायची. दोघांचं जग अगदी परिपूर्ण वाटत होतं. पण सगळं नेहमी सारखं नसतं. एकदा रोहितला फोन पूनमच्या समोर वाजला. स्क्रीनवर श्रेया कॉलिंग दिसलं.
पूनमने विचारलं. तिच्या अजूनही इतका संपर्क आहेच? रोहितने सहज उत्तर दिलं. हो, ती माझी जुनी मैत्रीण आहे. पण पूनमच्या मनात पुन्हा शंका डोकावू लागली. श्रेया अजूनही रोहितशी फोनवर बोलत असे. कधी कधी कॉलेजमध्येही भेट असे. पूनमने काही वेळा दुर्लक्ष केलं, पण एका दिवशी तिने पाहिलं की श्रेया आणि रोहित कॅफेत एकत्र बसले आहेत आणि श्रेया त्याला काहीतरी मनापासून सांगत होती. मनात धुसफूस होत असूनही पूनम काही बोलली नाही, पण तिचा चेहरा सगळं सांगत होता. त्या रात्री पूनमने रोहितला मेसेज केला. आपल्यामध्ये सगळं आधीसारखं नाही असं वाटतंय. रोहितने लगेच रिप्लाय दिला. काय झालं पुन्हा? पूनम फक्त एवढंच म्हणाली. झालं काही नाही, पण काहीतरी बदललं आहे. दोघांमध्ये संवाद कमी होऊ लागला आणि शांतता वाढू लागली. पूनमच्या जवळच्या मैत्रिणी प्रिया आणि सोनालीला तिची अवस्था समजली. त्यांनी तिला सांगितलं, गैरसमज वाढवायचं नसेल तर थेट बोलून टाक. मनात ठेवून काही होणार नाही. पूनमने ठरवलं की दुसऱ्या दिवशी रोहितशी खुलेपणाने बोलायचं. पूनमने त्याला भेटून विचारलं, तुला श्रेयासोबत एवढं काय बोलायचं असतं? रोहितने थोडा त्रासिक होऊन उत्तर दिलं, अगं ती माझी जुनी मैत्रीण आहे आणि तुला तर माहीत आहे सगळं. पण पूनमच्या मनातला संशय कमी झाला नाही. वाद वाढत गेला आणि शेवटी दोघेही रागात वेगळे झाले. त्या भांडणानंतर दोघेही एकमेकांशी बोलणंच बंद केलं. कॅम्पसमध्ये एकमेकांना पाहिलं तरी नजरा चुकल्या जात होत्या. रोहित मित्रांमध्ये व्यस्त राहू लागला, तर पूनम अभ्यासात. पण मनाच्या एका कोपऱ्यात दोघांनाही एकमेकांची खूप आठवण येत होती. रोहितच्या मित्रांनी त्याला समजावलं, तुझा अहंकार बाजूला ठेव. तर खरंच प्रेम करत असशील तर तिच्याकडे परत जा. रोहितलाही जाणवलं की तो पूनमशिवाय अपूर्ण आहे. त्याने ठरवलं की तिला एक संधी मागायची. रोहितने पूनमसाठी एक लांबलचक पत्र लिहिलं. त्यात त्याने सगळं स्पष्ट केलं. श्रेयाशी असलेलं नातं, आपल्या भावना आणि केलेली चूक. पत्राच्या शेवटी लिहिलं, जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर आपण पुन्हा सुरुवात करूया. पत्र वाच पूनमच्या डोळ्यात पाणी आलं. तिला माहीत होतं की रोहित खोटं बोलत नाही, पण तिच्या मनातला संशय अजून पूर्णपणे गेला नव्हता. काही दिवस शांत राहिली, विचार करत राहिली. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रोहित स्टेजवर गाणं गात होता आणि त्या गाण्याच्या प्रत्येक ओळीत पूनमचं नाव जणू लपलेलं होतं. गाणं संपल्यावर तो थेट स्टेजवरून उतरून पूनमकडे आला, हात पुढे केला आणि म्हणाला, एकदा संधी दे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल. पूनमने हळूच त्याचा हात धरला. शेवटची संधी आहे रोहित. त्यानंतर नाही. दोघे हसले आणि जुन्या आठवणीसह पुन्हा एकमेकांच्या सोबतीने कॉलेजच्या दिवसांचा आनंद घ्यायला लागले. आता त्यांच्या नात्यात विश्वासाची नवी पायरी बांधली गेली होती. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात रोहितने आणि पूनमने ठरवलं की एकत्र ट्रेकला जायचं. संपूर्ण गटासोबत ते लोणावळ्याच्या डोंगरात गेले. पहाटेच धुळे, पक्ष्यांचा आवाज आणि शांत निसर्ग यामध्ये रोहितने पूनमचा हात धरला आणि म्हणाला, आपण कितीही वाद घालू, पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. पूनमने हसून मान डोलावली. आता दोघांचं तिसरं वर्ष सुरू झालं होतं. पूनमला MBA करायचं होतं, तर रोहितला स्पोर्ट मॅनेजमेंटच्या मध्ये करिअर करायचं होतं. दोघांनाही ठाऊक होतं की अभ्यासामुळे एकमेकांना वेळ कमी देता येईल. आपण एकमेकांपासून लांब गेलो तर? पूनमने विचारलं. अगं, अंतराने प्रेम कमी होत नाही. रोहितने दिलासा दिला. एका रविवारी रोहितने पूनमला आपल्या घरी नेलं. आईने प्रेमाने स्वागत केलं, पण वडिलांनी थोडंसं गंभीरपणे विचारलं, तुम्ही दोघं एकमेकाबद्दल खरंच ठाम आहात का? पूनमने मान खाली घातली, पण रोहितने ठाम आवाजात उत्तर दिलं, हो बाबा, मला पूनमचं हवी आहे. काही दिवसांनी पूनमच्या घरी ही गोष्ट कळली. तिच्या आईवडिलांनी विरोध केला. तुझं शिक्षण पूर्ण कर, आधी लग्नाचं विसरून जा. पूनमला कळत नव्हतं की पालकांना कसं समजावायचं. तिने रोहितला हे सांगितलं आणि तोही शांत झाला. MBAच्या प्रवेश परीक्षेसाठी पूनम पुण्याबाहेर गेली, तर रोहित स्पोर्ट्स
ट्रेनिंगसाठी मुंबई. फोनवर बोलणं, व्हिडिओ कॉल्स, पण प्रत्येक भेट महिन्यातून एकदा. या अंतरामुळे दोघेही अधूनमधून एकटे पडत होते, पण मनातली नाळ अजूनही घट्ट होती. एका रात्री पूनमच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला, तुझा रोहित दुसऱ्या कोणासोबत दिसतोय. पूनमला धक्का बसला. ती लगेच रोहितला फोन करते, पण तो प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे उचलत नाही. संपूर्ण रात्र तिने झोपू शकली नाही. दुसऱ्या दिवशी रोहितने फोन केला, काल माझा फोन सायलेंट होता, काही झालं? कापून ने मॅसेजबद्दल विचारलं. रोहित असला, अगं ती माझ्या टीममधली नवीन मॅनेजर आहे आणि ते फोटोशूटसाठी होतं. गैरसमज दूर झाला, पण पूनमला जाणवलं की विश्वास टिकवणं ही नात्यातली खरी कसोटी आहे. काही दिवसांनी रोहितने सरप्राईज दिलं. तो पुण्यात आला आणि पूनमला तिच्या आवडत्या कॅफेत घेऊन गेला. आपण कधी कधी छोट्या गोष्टीवरून भांडतो, पण मला आयुष्यभर तुझ्यासोबतच राहायचं आहे. पूनमच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. कॉलेजचा शेवट जवळ आला होता. दोघांनी ठरवलं, आधी करिअरमध्ये स्थिर व्हायचं, मग लग्नाचा विचार करायचा. आपण दोघं आपापल्या वाटेवरच जाऊ, पण गतव्य एकत्र असेल. रोहितने हातावर हात ठेवत सांगितलं. कॉलेजचा शेवट दिवस, पदवीदान समारंभ. दोघांनी एकमेकांना गिफ्ट दिलं. पूनमने रोहितला एक खास घड्याळ दिलं, तर रोहितने तिला तिच्या नावाचं लॉकेट. फोटो काढताना रोहितने कानात हळूच म्हटलं की ही फक्त सुरुवात आहे, पुढचं आयुष्य अजून सुंदर बनवू. कॉलेज संपल्यावरच पूनमने पुण्यातली नामकीन MBA कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तर रोहित मुंबईत स्पोर्ट मॅनेजमेंट कोर्स सुरू केला. दोघांनी अंतर वाढला, पण दररोज रात्रीचा फोन आणि आठवड्यातला एक व्हिडिओ कॉल त्यांनी जोडून ठेवत होता. MBAच्या प्रेझेंटेशन, इंटर्नशिप. पूनमचा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत व्यस्त. रोहित ही क्रिकेट टुर्नामेंटमध्ये गुंतला होता. कधी कधी दिवस संपेपर्यंत दोघांना बोलायलाही वेळ मिळत नव्हता, पण मनातलं प्रेम मात्र कायमच होतं. एका संध्याकाळी पूनमच्या सोशल मीडियावर रोहित फोटो दिसला. त्याच्या शेजारी एक प्रसिद्ध महिला क्रिकेट उभी होती. कॉमेंटमध्ये लोकांनी लिहिलं होतं, नवीन जोडी. पूनमच्या मनात पुन्हा शंका आली, पण रोहितने लगेच फोन करून स्पष्ट केलं, अगं ती माझ्या टीमची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. MBAच्या शेवटच्या सेमिस्टरच्या आधी पूनमला टायफॉईड झाला. ती हॉस्टेलमध्येच होती. कुटुंब लांब राहिलेले. काहीही न विचारता मुंबईहून पुण्याला धाव घेतली. तिच्या शेजारी बसून तो म्हणाला, तू माझी जबाबदारी आहे. काही झालं तर मी इथे नसेल असं कधीच होणार नाही. पूनमच्या पालकांना रोहितशी ही काळजी आणि निष्ठा दिसली. हळूहळू त्याचा विरोध कमी झाला. आईने गुच्चू पूनमला सांगितलं, जर तो तुला एवढा जपतो तर कदाचित तोच तुझ्यासाठी योग्य आहे. MBA पूर्ण झाल्यावर मुंबईला दिल्लीतील मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. रोहितलाही स्पोर्ट मॅनेजमेंटमध्ये फर्ममध्ये मॅनेजर पद मिळालं. दोघं आता स्थिर होण्याच्या मार्गावर होतं. एका रविवारी रोहितने पूनमला गेटवे ऑफ इंडियाजवळ बोलावलं. समुद्राच्या लाटांचा आवाज, मंद वारा आणि सूर्यास्ताचा रंग. रोहित एका गुडघ्यावर बसून अंगठी पुढे करत म्हणाला, कॉलेजपासून आजवर आपण खूप काही पाहिलं. आता पुढचं आयुष्य माझ्यासोबत घालवशील का? पूनमच्या डोळ्यातून अश्रू आले. हो, कायमचं. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा झाला. कॉलेजमध्ये मित्र, नातेवाईक सगळे आनंदाने एकत्र आले. फोटोमध्ये कॉलेजच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. डेकोरेशन, गाणी, असा आणि भावनिक क्षण. पूनमच्या लाल रंगाचा लेहंगा घातला होता, तर रोहित शेरवानीत देखणा दिसत होता. फेऱ्यादरम्यान रोहितने तिच्या कानात कुजबुजलं, हे वचन फक्त 7 जन्मासाठी नाही, तर कायमच आहे. लग्नानंतर दोघे मुंबई राहू लागले. रोहित क्रिकेट मॅनेजमेंटमध्ये यशस्वी झाला आणि पूनम कॉर्पोरेशन जातात आपलं नाव कमावू लागली. शतरांशी दोघं शेतावरच बसून कॉफी घेताना नेहमी आठवण काढायचे. आपली कहाणी कॉलेजच्या पावसात सुरू झाली, आयुष्याच्या सूर्यप्रकाशात फुटली. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो,
तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.